नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराज आणि निगोजकर महाराज विठुरायाच्या मंदिरात विठुरायासमोर हात जोडून उभे असतात. आता निगोजकर महाराज विठुरायाला म्हणतात की विठुराया, पोरीनं काल काय धैर्य दाखवलं, तिला जशी बुद्धी दिलीस ना तसंच बळसुद्धा दे, जप तिला कायम कायम तिच्या पाठीशी उभं राहा, असं म्हणून ते विठुरायाला नमस्कार करतात. आता यानंतर निगोजकर महाराज व्यंको महाराजांना म्हणतात की व्यंको महाराज, काल तुमची छाती अभिमानाने फुलली असेल ना, असा गुरु प्रत्येक मुलीला लाभो. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अहो महाराज, तुम्ही सुद्धा इंदूचे गुरुच आहात. आता निगोजकर महाराज व्यंको महाराजांचा निरोप घेऊन तिथून जायला लागतात. तितक्यात आता तिथे इंदू येते आणि निगोजकर महाराजांना म्हणते की इतक्या लवकर मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि ती व्यंको महाराजांजवळ येऊन व्यंको महाराजांना म्हणते की महाराज, निगोजकर महाराज जात आहेत आणि तुम्ही त्यांना जाऊ देत आहात. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अगं बाळा, महाराजांची सगळी कार्यक्रम हे पूर्वनियोजित असतात. यावर इंदू म्हणते की पूर्वनियोजित असतो ना, मग मला का नाही सांगितलं की ते येणार आहेत म्हणून. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की ते जर मी तुला सांगितलं असतं तर तुला आश्चर्याचा सुखद असा धक्का कसा बसला असता मला सांग. आता इंदू थोडीशी नाराज होत म्हणते की खरं तर तुम्हाला जाऊ देऊ नाही वाटत महाराज, पण समाजाला तुमची किती गरज आहे हे समजू शकते. तुमचं सोलापूरचं कार्य लवकर मार्गी लागू देत, असं म्हणून ती निगोजकर महाराजांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की अजून एक दिवस राहिला असतात तर. तेव्हा निगोजकर महाराज इंदूला म्हणतात की बाळा, तुला तसं सांगण्याची गरजसुद्धा पडली नसती. इंदू बाळा, एवढ्याशा वयात खूप मोठी जबाबदारी घेतलीस तू. तेव्हा इंदू म्हणते की महाराज, गावच्या मुलांसाठी हे खरं करणं फार गरजेचं होतं. त्यांचा होणारा त्रास, रोजची होणारी पायपीट बघता बघवत नाही आहे. आणि विठुराया माझा पाठीराखा असताना, माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला असताना मी जर हे केलं नसतं ना महाराज, तर नवल वाटलं असतं बघा. तेव्हा निगोजकर महाराज म्हणतात की ते पण आहेच. आणि व्यंको महाराजांना म्हणतात की व्यंको महाराज, वटवृक्षाच्या छायेत लहान रोपं खुरटतात असं म्हणतात, पण इंदू त्या बाबतीत हे वाक्य साफ खोटं ठरवेल. इंद्रायणी नावाचा वेलू गगनावरती जाणार, यात कसलीच शंका नाही आहे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की ही सगळी विठुरायाचीच कृपा आहे बघा. आता निगोजकर महाराज रामकृष्ण हरी, येतो मी, असं म्हणून इंदू आणि व्यंको महाराजांचा निरोप घेतात. तर आता यानंतर आपण पाहतो की मोहितराव कोणाशी तरी फोनवरती बोलत असतात. तितक्यात तिथे मोहितरावांचा माणूस रघु तिथे येतो आणि मोहितरावाला म्हणतो की साहेब, एक प्रॉब्लेम झाला आहे. अहो साहेब, ती इंद्रायणी जे काही बोलली त्याच्याने पूर्ण गाव पेटलं आहे. सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. माफ करा साहेब, पण आपल्याला असं शांत बसून चालणार नाही. असं शांत बसलो तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडेल. आता मोहितराव रघुला म्हणतात की रघु, तू जरा शांत हो बघू. अरे, ही वादळापूर्वीची शांतता आहे रग्या. अरे, जर एखाद्या बाप्या आपल्या विरोधात गेला असता तर आपण त्याला जागीच हाणला असता. अरे, तूच हाणला असतास, पण आता एक बाई आपल्या विरोधात गेली आहे. तेव्हा रघु विचारतो की मग. तेव्हा मोहितराव म्हणतो की मग तोडायची. तेव्हा रघु शॉक होऊन मोहितरावांकडे बघायला लागतो. तेव्हा मोहितराव म्हणतात की अरे, तिची इमेज तोडायची. अरे, जी बाई 4 चौघांसमोर आमच्यासारख्या नेत्यावर बोट ठेवते ती हलक्या चरित्राचीच असणार. अरे, असणारच, कळलं का, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता मोहितराव म्हणतो की इंद्रायणी सोपानवाडीकर चारित्र्यहीन आहे, हे सिद्ध करा, मग बघा पेटलेला गाव कसा शांत होतोय ते. तेव्हा रघु म्हणतो की हो साहेब, तसंच करा. तेव्हा मोहितराव म्हणतात की करा. तेव्हा रघु घाबरत म्हणतो की नाही नाही, मी करतो. आता मोहितराव रघुला म्हणतात की एक काम करा, तिच्या लफड्याचा काही स्कोप दिसतोय का ते बघा. आपल्याला ना तिची बदनामी करायची, आमच्याशी पंगा घेते काय. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू रस्त्यावरून चाललेली असते. तितक्यात गोपाळ पाठीमागून बाईकवर येतो आणि हॉर्न वाजवायला लागतो. तेव्हा इंदू रागाने म्हणते की अरे बापरे, रस्ता मोकळा आहे ना, जा. आता गोपाळ इंदूजवळ येऊन गाडी थांबवतो. तेव्हा इंदू आश्चर्याने गोपाळकडे बघत म्हणते की गोपाळ तू, आणि ती खूप खुश होते. तेव्हा गोपाळ तिला म्हणतो की रस्ता मोकळा आहे ना, मग जातो. तेव्हा इंदू म्हणते की अरे तसं नाही. तेव्हा गोपाळ विचारतो की काय मग, कुठे निघालीस, कॉलेजला का? बस बस सोडतो. तेव्हा इंदू खुश होऊन विचारते की आज कामं नाही आहेत. तेव्हा गोपाळ म्हणतो की मान्य आहेत की मला कामं असतात, पण कधी कधी फ्री पण असतो ना मी. काय मग, अँग्री यंग वुमन, बरी आहेस ना तू?
आता इंदू गोपाळकडे खूपच खुश होऊन बघत असते. आता गोपाळ इंदूला म्हणतो की काल तो अर्धवट मोहितराव त्याच्या काय मनाला येईल ते बडबडत होता, तो असं वाटलं त्याला कुटावं तिकडेच. तेव्हा इंदू लाजत विचारते की मला कुणी काय बोललं तर तुला राग येतो? तेव्हा गोपाळ म्हणतो की हो येतो, कोणी चुकीचं बोललं तर येतो मला राग. एकतर स्वतःकडे एवढी पावर असताना शाळा काढली नाही आणि आता तुला एका वर्षात शाळा काढायला सांगतोय. तेव्हा इंदू म्हणते की मी काढणार आहे शाळा, तेही एका वर्षातच काढणार आहे. अरे गोपाळ उन्हातानात लोकांना घरात बसवत नाहीये, लेकरं 7-7 किलोमीटर जातात रे शाळा शिकण्यासाठी. तो विजू बघितलं ना कसा चक्कर येऊन पडला होता. ज्याचं घर कच्चं असतं ना त्याचं भविष्य पक्कं करण्याचं काम शाळा करत असते आणि शाळा जर बंद पडली तर उज्ज्वल भविष्याची दारंसुद्धा बंद पडतील रे गोपाळ. शाळेची घंटा पोरांसाठी आशेचा आवाज आहे, ही घंटा विठूच्या वाडीत कायम वाजत राहिली पाहिजे. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की इंद्रायणी माझी खात्री आहे तू विठूच्या वाडीत नक्की शाळा उभी करशील. पण त्या मोहितरावला, तेव्हा इंदू रागाने म्हणते की अरे त्या मोहितरावला त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे मी, त्याच्यामुळे माझ्या वाटण्याला कृतीची जोड मिळाली ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे वाईट गोष्टीत पण चांगलं कसं पाहावं हे तुझ्याकडून शिकावं. तेव्हा इंदू म्हणते की हो म्हणून तर मी मेन आहे ना. आता तितक्यात गोपाळला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे एक इमर्जन्सी आली, आता एकटीच जातो कॉलेजला आणि एक लक्षात ठेवा इंदे मी तुझ्यासोबत आहे, तेही कायम, येतो मी, असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. आता इंदू इकडे खूपच खुश झालेली असते आणि खूप लाजायला लागते आणि लाजत म्हणते की कायम तुझ्यासोबत आणि हसायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आता मोठ्याबाई कसला तरी विचार करत असतात. तेव्हा प्रेमनाथ मोठ्याबाईंना विचारतो की काय विचार करताय सासूबाई. मात्र मोठ्याबाई यावर काहीच बोलत नाही, त्या फक्त हसत असतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई पाहिलं का विंजे सरकारांचा पायगुण पाहिलं? अहो केवळ आणि केवळ आमच्यामुळेच अशी नामी संधी तुमच्यापर्यंत पळत पळत आली. तेव्हा मोठ्याबाई हसत म्हणतात की म्हणजे जो विचार मी करते तोच तुम्हीसुद्धा करताय का? यावर प्रेमनाथ म्हणतो की हो म्हणजे काय? अहो सासूबाई आमच्या अख्खी जहागीर सोडून आम्ही या घरात आलो ना, त्याच्या आधीपासून आपण एका टीममध्ये आहोत. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मी नेमकं कशाबद्दल बोलते हे माहिती आहे ना तुम्हाला? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो माहिती आहे सासूबाई, अहो विंजे सरकार आहे आम्ही, पाटरकीनबाईंनी काल तो तमाशा घातला त्याच्याबद्दल बोलताय ना तुम्ही? पण सासूबाई तुम्हाला हेच अपेक्षित होतं ना? तेव्हा मोठ्याबाई हसत म्हणतात की हो पण इतकं अपेक्षित नव्हतं, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता प्रेमनाथ म्हणतो की पाटरकीनबाईंनी ना दीड शहाणपणा करत त्या मोहितरावांसोबत ना उघड वैर घेतले, खूप महागात पडणार आहे हां. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आणि या कामात आपली काय मदत होते का तेही बघा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आपण का हातभार लावायचा? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आता जावई बापू शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ना. हे ऐकून प्रेमनाथ खूप खुश होतो आणि म्हणतो की अहो सासूबाई आम्हाला ना सुचतच नाही कधी कधी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की ते माहिती आहे आम्हाला, पण आता माझं तुम्ही कौतुक करणार आहात की कामाला पण लागणार आहे? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही कामाला सुरुवात करतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो जा आणि मोहितरावांबरोबर माझी मीटिंग फिक्स करा. तेव्हा आता प्रेमनाथ तिथून निघून जातो. तर इकडे आता इंदूची फजिती होणार म्हणून मोठ्याबाई खूपच खुश असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की शकुंतला आणि व्यंकू महाराज बोलत असतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? तेव्हा व्यंकू महाराज विचारतात की कोणती? यावर शकुंतला म्हणते की म्हणजे बघा ना मोहितराव तुम्हाला बोलले, त्यावर इंदू तर त्यांना बोललीच, पण गोपाळसुद्धा मध्ये पडला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मग? यावर शकुंतला म्हणते की मग काय, तुम्हाला समजलं नाही की मला काय म्हणायचं आहे? म्हणजे बघा ना त्याने तुमच्याशी अबोला धरला असला किंवा तो तुमच्यावर रागावलेला असला तरी मला असं वाटतं की ते सगळं वरवरचं आहे, त्याच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल माया आहे असं वाटतंय मला. आता व्यंकू महाराज म्हणतात की कसं आहे शकू, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात, तसेच माणसांच्या नात्यांमध्ये सुद्धा येत असतात. आता तितक्यात इंदू तिथे येते आणि म्हणते की कोण नाही म्हटलं, मग असतात की, पण काकी म्हणतात तसं गोपाळची अजूनही तुमच्यावर माया आहे हे दिसलं काल. अहो तो आहे वेड्या डोक्याचा, म्हणजे आपल्या माणसांवर जीव आहे त्याचा. यावर व्यंकू महाराज म्हणतात की ठीक आहे, पण आता या चर्चा पुरे झाल्या, खूप कामं करावं लागणार आहे इंदू, शिवधनुष्य उचलला आहेस तू, कळलं का? तेव्हा इंदू म्हणते की विठुरायाचा आशीर्वाद आणि तुमची साथ असताना असं कोणतंच काम नाही आहे की जे इंदू करू शकत नाही. आता हे ऐकून व्यंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की हो ना मग चला आता माझ्यासोबत. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की कुठे जायचं आहे? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की चल तर मग सांगतो, कळेल तुला. आता इंदू व्यंकू महाराजांसोबत तिथून निघून जाते.
आता यानंतर आपण पाहतो की मोहितराव कॉलवर बोलत असतात आणि ते हसत कॉलवर बोलून फोन ठेवतात आणि हसत त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणतात की दादांना सांगा की तुम्ही काळजीच करू नका, आपली माणसं ऑलरेडी कामाला लागली आहेत. कसं आहे, आम्ही कुठे उभं राहतो हे महत्त्वाचं नाही, आम्ही उभं राहिलो की रांगेची दिशा बदलते हे महत्त्वाचं आहे, तेवढं दादांना सांगा. तर आता यानंतर मोहितराव रघूला म्हणतात की रघू तुझं तोंड उघड आता, म्हणजे आता काहीतरी बोल. आता यावर रघू म्हणतो की माहिती काढली आहे मी. यावर मोहितराव विचारतात की कसली माहिती. तेव्हा रघू सांगतो की हेच की त्या इंदीचं आणि व्यंकू महाराजांच्या पोराचं त्या गोपाळचं काहीतरी गॅटमॅट चालू आहे. त्या दोघांना रात्री अपरात्री फिरताना सुद्धा बघितलं आहे. ती इंदी सारखी सारखी निमणीला सुद्धा जाते म्हणे. आता मोहितरावांना सुद्धा गोपाळ आणि इंदूला गाडीवरून एकत्र जाताना पाहिलेला तो क्षण आठवतो आणि ते आठवून मोहितराव म्हणतात की डॉक्टर बघितलं आहे, आम्ही पण त्या दोघांना सोबत बघितलं आहे, पण कसं आहे रग्या, सांगितल्यापेक्षा प्रत्यक्ष दाखवल्यावर इम्पॅक्ट पडत असतो ना. आपल्या कार्यकर्त्यांना त्याचा व्हिडिओ करायला सांगा. मोहितरावांना खूपच आता राग आलेला असतो आणि त्यांना कीर्तना दिवशी घडलेला तो प्रसंग आठवतो की गोपाळ त्यांच्यावर खूपच चिडलेला असतो आणि तिथेच त्या दोघांचा वाद झालेला असतो. आता हे आठवून मोहितराव म्हणतात की अच्छा, म्हणून त्या दिवशी तो एवढा उड दबंग झाला होता का. आणि हसत म्हणतात की या इश्काची मजाच लय वेगळी राव, पण रघ्या या दोघांच्या इश्काची नशा कशी काय उतरवतो ना ते बघच, आमच्याशी जो नडणार ना त्याची आम्ही माती करणार. तर आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज इंदूला वकिलाकडे घेऊन आलेले असतात. आता ते वकील व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकू महाराज बऱ्याच वर्षांनी भेटलो आपण. यावर व्यंकू महाराज म्हणतात की हो, काही वर्षांपूर्वी तुमच्या सरांकडे आलो होतो मी, त्यावेळी आपली भेट झाली होती. तेच तेव्हा वकील म्हणतात की वाडीकरांच्या नावावर असलेली जमीन ते प्रकरण. यावर व्यंकू महाराज म्हणतात की हो बरोबर तेच. तेव्हा वकील म्हणतात की स्वतःकडे असलेली एवढी महागी मोलाची जमीन दुसऱ्यांची आहे असं म्हणणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितलं आहे. आणि विचारतात की बोला काय सेवा करू शकतो मी तुमची. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो सेवा विठुरायाची करायची, आपण एकमेकांना मदत करायची. आणि सांगतात की काम असं आहे की आम्हाला आमच्या विठूच्या वाडीमध्ये मुलांसाठी शाळा सुरू करायची. आता यावर वकील आश्चर्याने म्हणतात की काय, तुमच्या गावात शाळा नाही आहे. तेव्हा इंदू सांगते की गेली 10 वर्ष झालं नाही आहे. यावर वकील आश्चर्याने विचारतात की अहो असं कसं शक्य आहे, 10 वर्षात गावाकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत का. तेव्हा इंदू सांगते की नाही. तेव्हा वकील आश्चर्याने म्हणतात की विद्यार्थी असताना शाळा नाही हे कसं शक्य आहे. यावर व्यंकू महाराज म्हणतात की बरोबर आहे तुमचं, म्हणूनच त्याचा तपास आम्हाला सरकारी दरबारी घ्यायचा आहे आणि त्या कामात आम्हाला तुमची मदत हवी आहे. यावर वकील म्हणतात की ते मी करीनच आणि विचारतात की बोला काय मदत हवी आहे तुम्हाला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की त्यांना वकील साहेबांकडून काय मदत हवी आहे ते सांगायला लागतात. आता वकील साहेब हे सर्व ऐकून घेतात आणि म्हणतात की आपण एक काम करू शकतो, राईट टू इन्फॉर्मेशनद्वारा आपण गावच्या पंचायत ऑफिसमध्येच तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते. आता यावर व्यंकू महाराज म्हणतात की इंदूसुद्धा मला हेच म्हणाली. तेव्हा वकील म्हणतात की इंद्रायणी छान कीर्तन करते. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अहो ती कीर्तन तर छानच करते, पण आता आमच्या इंद्रायणीने विठूच्या वाडीत शाळा उभारण्याचा आव्हान स्वीकारलं आहे. तेव्हा वकील म्हणतात की अरे वा छान, पण तुला असं का वाटलं इंद्रायणी. यावर इंदू म्हणते की कारण ज्ञानाच्या प्रकाशात अंधारलेली भविष्य उजळू शकतात सर. पैसा काढून घेता येतो पण ज्ञान ते कधीच कोणीच काढून घेऊ शकत नाही. आता हे ऐकून वकील म्हणतात की अभिमान वाटला हे ऐकून, काही लागलं तरी फोन करा मला, मी सर्व प्रकारे तुमची मदत करीन. आता व्यंकू महाराज आणि इंदू त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई इंदूला आवाज देत असतात आणि त्या करिश्माला विचारतात की इंदी कुठे आहे. पण करिश्मा हेडफोन्स लावून गाणी ऐकत असते, त्यामुळे तिचं मोठ्या बाईंकडे अजिबात लक्ष नसतं. आता मोठ्या बाई मोबाईलमधील गाणी बंद करतात. तेव्हा करिश्मा स्वतःशीच म्हणते की काय झालं आता, याला बंद कसं झालं असं म्हणून ती मागे वळून पाहते. यावर मोठ्या बाई म्हणतात की माझी परवानगी नसेल ना म्हणून बंद झाला असेल. आता मोठ्या बाईंना बघून करिश्मा उठून उभी राहते आणि विचारते की तुम्ही कधी आला, मला आवाज द्यायचा ना, मी आले असते. यावर मोठ्या बाई रागाने म्हणतात की तेच करत होते पण तुझं लक्ष कुठे होतं. आणि विचारतात की तुझी ती 1.5 आणि बहीण कुठे इंदी. तेव्हा करिश्मा विचारते की तुम्हाला कशाला पाहिजे ती. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की तुला काय करायचं आहे गं, नुसत्या चौकशा कशाला पाहिजेत, सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दे, कुठे आहे तुझी ती बहीण. यावर करिश्मा म्हणते की तसं नाही मोठ्या बाई, पण काय आहे ना, जेव्हापासून मंदिर कमिटीच्या कामाचा लोड तुमच्यावर वाढला आहे ना तेव्हापासून तुमचं ना या घराकडे लक्षच नाही आहे बघा. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की ए काय बोलतेस तू, डोकं ठिकाणावर आहे का तुला, उचलली जीभ लावली टाळ्याला, पुन्हा जर असं बोलशील ना तर जीभच हसडून टाकी ना तुझी. ती कार्टी कुठे आहे तेवढं सांग. यावर करिश्मा म्हणते की मोठ्या बाई इंदीचा पाय
असतो कुठे आजकाल घरात? खरं सांगायला गेलं तर या गावातच. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की म्हणजे काय म्हणायचं काय तुला? यावर करिश्मा म्हणते की म्हणजे मोठ्या बाई, इंदीचा आजकाल मुक्काम पोस्ट असतं निमणी गावात सरकारी दवाखान्यात. आणि रागाने म्हणते की दिवस रात्र गोपाळच्या मागे गोंडागोळत फिरत असते आणि विचारते की तुम्हाला खरं नाही का वाटत? आता यात जर का काही खोटं असेल ना तर माझी जीभ झडेल बघा. आणि ती मोठ्या बाईंना जीभ दाखवत म्हणते की बघा झडली का? आणि पुढे म्हणते की पण मोठ्या बाई, मला ना जरा वेगळाच प्रश्न पडलाय बघा. म्हणजे गोपाळ तुमचा पुतना म्हणजे दिग्रसकर आणि आता इंद्रायणी वाडीकर. इंद्रायणी दिग्रसकर झाली तर चालणार आहे का तुम्हाला? सावधान हा मोठ्या बाई. तेव्हा इंद्रायणी वाडीकर तुमची खूपच मोठी शाळा करायला लागली बघा. लक्ष द्यायला लागतंय आता तुम्हाला. आता मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि विचारात पडतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.